कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अथर्व, आय एम सॉरी। आय नो की मी आता इथे यायला नको होता। तुला आज परत अंबिकाची आठवण येते ना? आय अंडरस्टँड, साहजिकच आहे, पण तुला यातून बाहेर पडावं लागेल। It is impossible. आय नो, पण वेदासाठी आपल्याला हे सगळं करावं लागेल। त्यांनी वेदासाठी काय करायला हवं हे तू सांगायची गरज नाहीये माया। अथर्व, मी हे सगळं एक्सपिरियन्सने सांगते। तुला माहितीये, मी आणि अंबिका जेव्हा अनाथ आश्रमात होतो तेव्हा सुरुवातीला आम्हा दोघींना आई वडिलांची खूप आठवण यायची, खूप वाईट वाटायचं, आम्ही खूप रडायचो। पण हळूहळू ते सगळं बंद झालं, कारण आई वडिलांची आठवण येण्याजोगं काही शिल्लकच राहिलं नव्हतं। मग आम्ही नॉर्मली जगू लागलो। आपल्या वेदाचंही तसंच आहे रे, पण ती स्वतःहून अंबिकाच्या दुःखातून बाहेर नाही येऊ शकत। आपल्याला तिची मदत करावी लागेल। तुला नेमकं काय बोलायचं? आय नो दिस इज टफ, आणि बोलताना मला खूप वाईट वाटतंय, पण आपल्याला वेदासाठी अंबिकाच्या सगळ्या आठवणी पुसून टाकाव्या लागणार आहेत। नो दिस इज टफ। वेदासाठी काळजावर दगड ठेवून आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे। आता तू एक काम कर, अंबिकाच्या वस्तू, तिचे कपडे, तिचे दागिने, तिचे फोटोज वेदाला दिसले नाहीत ना तर ती आपोआप आईच्या दुःखातून रिकवर होईल रे। तुम्हाला देऊन टाक। मी ना त्या सगळ्या गोष्टी एखाद्या चांगल्या निराधार महिला आश्रमाला दान करून टाकेन। दुसऱ्या आश्रमाला कशाला? मी आणि अंबिका ज्या आश्रमात होतो त्याच आश्रमाला या सगळ्या गोष्टी दान करून टाकेन। अंबिकाला आवडेल ते। ट्रस्ट मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।